नमस्कार, होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे। आज आपण छान मस्त वाटाण्याची भरड करून छान मस्त वाटाण्याची झणझणीत अशी आमटी तयार करणार आहोत। बघा, मी वाटाणे घेतलेले आहेत। वाटाणे बरेच दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला छान कोम आलेले आहेत। ते वाटाणे छान मस्त भाजून घेऊया, 2 मिरच्या घालूया आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालूया त्यामध्ये आणि हे छान मस्त भाजून घेऊया। वाटाणे संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची छान मस्त जाडसर अशी भरड तयार करून घेऊया। त्यानंतर बघा, हे वाटाणे काढून घेतले मी आणि याची छान आपण आता भरड तयार करून घेऊया। त्यानंतर बघा, त्याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे 1 ते 1.5 पडी। त्यानंतर जिरं आणि मोहरी घातलेली आहे आणि वरून थोडासा कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे। मस्त कढीपत्ता घातले ना, चवीला एकदम छान अशी आपली झणझणीत अशी ही आमटी तयार होते। आणि कांदा कट करून घेतलेला आहे, कांदा सुद्धा घालून घेत आहे याच्यामध्ये मी आता। त्यानंतर कांदा आपण छान परतून घेऊया। बघा, छान कांदा परतून घेऊया। त्यानंतर बघा, लसूण घालायची गरज नाही, लसूण आपण याच्यामध्येच घातलेला आहे वाटाण्यामध्ये। त्यानंतर आपण पावडर मसाले घालूया। धनिया पावडर घातलेली आहे 1 चम्मच, कांदा लसूण मसाला घातलेला आहे अर्धा चम्मच, लाल तिखट घातलेला आहे 1 चम्मच। त्यानंतर बघा, मी हळद घातलेली आहे अर्धा चम्मच आणि थोडासा हिंग घातलेला आहे। आता हे मसाले मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बघा, मस्त छान मसाले तेलामध्ये फ्राय केले। त्यानंतर आपण जी दाण्याची भरड केलेली आहे ती घालून घेऊया। बघा, दाण्याची भरड आहे, त्यात लसूण घातलेला आहे आणि दाण्याची जी भरड आहे ते सुद्धा आपण मस्त थोडंसं फ्राय करून घेऊया तेलामध्ये। त्यानंतर आपली भाजीची चव खूप छान येते। बघा, आता थोडंसं फ्राय केल्यानंतर मस्त याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपण त्यामध्ये पाणी घालूया। बघा, आता तुम्हाला कशी घट्ट पातळ जशी आमटी हवी असेल तशी तुम्ही करू शकता। अशी चटणीसुद्धा तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जर रसाची भाजी नसेल आवडत तर। बघा, आता याच्यामध्ये पाणी घेतली, याची छान मस्त एक उकळी काढून घेऊया। नंतर 5 ते 7 मिनिटं मस्त मंद आचेवर ही भाजी शिजायला ठेवूया। मस्त झणझणीत अशी ही वाटाण्याची आमटी तयार होते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटलेली आहे। भाजीला छान उकळी आली होती, त्याच्यावरती मी छान थोडासा कोथिंबीर घातला आणि बघा, मस्त झणझणीत आपली वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे। आता मी डिशमध्ये घेत आहे। चला तर आपण आता डिशमध्ये घेऊया। बघा, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल एकदा नक्की ट्राय करून बघा। लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।